नमस्कार. जो दिल से कहे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय. तर असंच एक तजेलदार आणि जिवंत जिंदगीला हाय हाय आणि जे मनाला नाही आवडेल असं बाय बाय अशा विचारांचे एक कोकण स्पार्क आम्हाला भेटल्या. त्या कोकण स्पार्कला भेटल्यावर आणि त्यांची स्टोरी ऐकल्यावर एवढं छान वाटलं की एक हाऊस वाईफ मनात आणलं तर नुसतं घरापुरतंच नाही तर तिच्या स्किल्सने, तिच्या कम्युनिकेशन स्किल्सने ती स्वतःचा बिझनेस घर सांभाळता सांभाळता करू शकते, हे आम्हाला समजलं. मग म्हटलं चला आपण ह्या कोकण स्पार्कला आपल्या शूट मध्ये घेऊया, म्हणून आपण स्टार्ट केला आहे आपला थर्ड कोकण स्पार्क, ज्या आहेत अनिताजी. नमस्कार. नमस्कार. आपली बिझनेस कॅनव्हास सिरीज हे दहीसर कनेक्ट आणि ब्रायन केवित कंपनी असे दोघही मिळून करत असतो. वेगवेगळे आम्ही शोधत असतो एंटरप्रेन्योर्स की जे काहीतरी त्यांच्या कल्पक विचाराने किंवा परिस्थितीना अपॉर्च्युनिटी शोधत असतात, प्रॉब्लेम्स मधनं देखील काहीतरी करू शकतात. आणि जेव्हा आम्ही असे वेगवेगळ्या विषयांवर शोधत होतो तेव्हा स्किन केअर, हेल्थ केअर ह्याच्या रिलेटेड आम्हाला कोणतरी हवं होतं की ह्याची गरज आहे काळाला. तर तुमचं नाव आमच्या समोर आलं की या क्षेत्रामध्ये हेल्थ केअर आणि स्किन केअर मध्ये उत्तम अशी कामगिरी करतात दापोली तालुक्यामध्ये. म्हटलं की तुम्हालाच आमंत्रण करूया आणि तुम्ही वेळ दिलात त्यासाठी, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडनं आमच्या रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल तुमची कहाणी. तर तुम्ही दापोलीत कसे आलात, तुमचा दापोलीशी परिचय कसा आणि ह्या व्यवसायात तुम्ही कशा आलात, तर थोडंसं इंट्रोड्यूस केलं तर बरं होईल. नक्कीच. आणि सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू आणि कोकण स्पार्क कॅनव्हास सिरीजला थँक्यू की एक खूप अशी वेगळी आणि छान अशी कॉन्सेप्ट काढली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल आणि आपला बिझनेस जो आहे किंवा आपल्यामधल्या ज्या स्किल आहे ते भरपूर लोकांपर्यंत पोचवता येईल. आधीपासून मनात होतं की स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करावी आणि काहीतरी करावं. एक मारवाडी फॅमिली मधनं बिलॉंग करते, मारवाडी जैन फॅमिली, आणि बिझनेस माइंडसेट तर आधीपासून होताच. पण कुठे ना कुठे मारवाडी जैन फॅमिली म्हटली की रिस्ट्रिक्शन्स येतात, पण इथे आल्यावर ते मनातच आधीपासून होतं की काहीतरी विशेष करावं सगळ्या महिलांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. तर त्याच्यातनं काही वर्ष निघाले, लग्न झाले, सगळं फॅमिली तर होतच, पण त्या फॅमिलीला सांभाळता सांभाळता मी काय करू शकते. कारण की आधीचे संस्कार की फॅमिली तर आधी, फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली, पण त्याच्यातनं स्वतःला काय देते. तर त्याच्यातनं मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ती मिळाली डायरेक्ट सेलिंगची. आणि ह्याच्यात डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग थोडक्यात. आणि नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की तुम्ही जेवढं मोठं नेटवर्क तुमचं असेल तेवढं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज असते. आणि कुठलाही बिझनेस करा तिथे नेटवर्क असणं हा मस्ट असतो. स्किन केअर, ब्युटी केअर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही दाखवालच आम्हा प्रेक्षकांना. पण ह्या प्रॉडक्टच्या आधी म्हणजे घेण्याच्या आधी एक काय तुम्ही सांगू शकाल की स्किन केअर आणि ब्युटी केअर रिलेटेड आता काळाची गरज आहे का? किंवा 30s नंतरच्या ज्या महिला असतात तर ह्यांचं थोडंसं फॅमिलीकडे लक्ष देत देत स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. म्हणजे मी राहते बाजूला आणि एक कुठेतरी आई होते, बायको होते, सून होते, बहीण होते आणि या सगळ्या जबाबदारींमधनं तिला तिचा विसर पडतो. तर त्यासाठी हे काय प्रॉडक्ट्स तिला कामी येतील किंवा त्यासाठी काही सांगू शकाल? मार्केटमध्ये तर बरेच ब्रँड आहेत, असं नाही की नाही आहेत. पण मला पर्सनली मी डायरेक्ट सेलिंगचे जे प्रोडक्ट आहेत त्याला जास्ती प्रमोट करते. कारण की ते जास्तीत जास्त केमिकल लेस आणि पूर्ण प्लांट बेसिस जे असतात त्याच्यावर डिपेंडेड असतात ना. आणि माझं आधीपासून फोकस आहे की लोकांपर्यंत म्हणजे चांगले तुम्ही ब्रँड. निवडता येस, एक्झॅक्टली. आणि शोध घेता किंवा शिकून घेता, जाणून घेता प्रोडक्ट कॉन्टेंट काय आहे. येस, एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. तुम्हाला जर ते चांगले वाटले की बाबा हे मी यूज करू शकते, माझ्या घरात यूज करू शकते, मग ते तुम्ही असं इतरांना प्रमोट करता की हे तुम्ही पण वापरा असं. ओके. समजा जर आमच्या प्रेक्षकांपैकी किंवा कोणत्याही व्ह्युअरला तुमच्याकडे कनेक्ट व्हायचं असेल तर कसं व्हायचं किंवा कसे तुम्ही प्रोडक्ट्स त्यांना, म्हणजे काय प्रोसेस आहे?
आता समजा माझ्याशी कोणी कनेक्ट झालं, महिला असो, पुरुष कोणीही, यंग टीनेजर्स असो, तर आधी मी त्यांच्याशी कनेक्ट होते, त्यांच्याशी संवाद साधते. त्यांच्याकडनं विचारते त्यांना काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली आणि त्याच्यावर त्यांना सोल्युशन देते. लोकं ते माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. त्यांना कुठलीही गोष्ट हवी असेल, कन्झ्युमरही होऊ शकतात आणि बिझनेसही बिझनेसही होऊ करू शकतात. शकतात. येस, येस. एक्झॅक्टली आणि दोन्ही गोष्टी होऊ शकतात. महिलांसाठी काही खास आहे का त्यांच्या हेल्थ रिलेटेड? अगदी स्पेशल आता आपण बघतो की हल्लीच्या काळात आयर्न डेफिशियन्सी कॉमन झाली आहे. D3 डेफिशियंट आहेत किंवा एक 40 नंतर जो मोनोपॉज येतो त्याच्यात कॅल्शियम लॉस भरपूर होतो बॉडीमध्ये. सो तुम्हाला सांधेदुखी वगैरे हे बरेच काही प्रॉब्लेम्स सुरू होतात, उद्भवतात. तर हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहे. तर त्याला आपण मेडिसिनकडे न वळता एक पूरक आहाराने सुद्धा आपण त्याला कव्हर करू शकतो. जे जन्मजात त्रास आहेत त्यांना आपण रिकव्हर नाही करू शकत. म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे जेनेटिक डिसीज डिसीज म्हणतो म्हणतो. ज्यांना. ती त्यांना स्लो डाउन करू शकतो. पण टाळू नाही शकत. पण ते स्लो डाउन करून आपण त्यांना हे करू शकतो. म्हणजे डायबिटीज हा जेनेटिक जरी असला, पण त्याला आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. आणि त्याच्यासाठी काय करायचं ते नक्कीच मी त्यांना, माझा अभ्यास हा नेहमी सतत चालू असतो आणि बरेच अपडेट येत असतात, बऱ्याच नवीन गोष्टी येत असतात आणि प्रत्येक वस्तूची मला जाणून घेण्याची आवड आहे. मी त्याच्यावर अभ्यासही करते आणि त्यानुसार समोरच्यांना पण सजेस्ट करते. मी लोकांपर्यंत जे जास्तीत जास्त चांगलं पोहोचवू शकते ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते. इथे मी सांगणं चाहेल, की तुम्ही डायरेक्ट माझ्याशीही कनेक्ट होऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही मी तुम्हाला काही, माझा स्वतःचा एक मोठा नेटवर्क आहे. माझ्या खाली बऱ्याच महिला आणि पुरुषसुद्धा बरेच जण, मोठा आमचा ग्रुपच आहे. आम्ही कम्युनिटीने काम करतो. ठीक आहे. तर फक्त महाराष्ट्र किंवा दापोलीपर्यंत आपला बिझनेस मर्यादित नाही. तर आपण महाराष्ट्राच्या बाहेरही आपलं काम सुरूच आहे आणि हळू आम्ही ग्लोबली पण करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हा पूर्ण नेटवर्किंग बिझनेस आहे. तर तुम्हाला कुठेही तुम्हाला मदत हवी असेल, तर आमची मदत इथपर्यंत पोहोचू शकते आणि आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्म एवढं पुढे गेलेलं आहे, की सहज आपण कुठेही कनेक्ट होऊ शकतो. माझा नंबर मी देणारच तुम्हाला आणि नाव वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये असेलच तो. असेलच. सो तिथनं कनेक्ट होऊ शकतात लोकं माझ्यासोबत. ओके, ओके. आणि तुम्ही आत्ताच्या ज्या महिला आहेत, ज्या आजही हाउसवाईफ आहेत, त्यांना कुठेतरी धडपड आहे, काहीतरी करायचंय, पण मुलं लहान आहेत किंवा घरी काही वृद्ध लोकं असल्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. 9 to 5 जॉब करता येत नाही बरोबर. किंवा बिझनेस म्हटलं तर फुल फ्लेज स्वतःचं झिरोपासनं, स्क्रॅचपासनं स्टार्ट करेन म्हटलं, तर तेवढा वेळ नाहीये. हं. तर हा बिझनेस ॲज कम्पेअर्ड टू स्क्रॅच पासनचा जरा सोपा आहे, असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर. म्हणजे असंच आहे ॲक्चुअली. आता फक्त घर चालवणं हे बहुतेक सगळ्या ठिकाणी जे घरात येणाऱ्या वस्तू आहेत, त्या महिलाच आणतात आणि तेवढा घर खर्च तिच्याकडे दिला जातो, की हसबंड काय घरातले मुख्य असतील ते बिझनेस करतात, काम करतात, जॉब करतात आणि जो काही पगार असेल त्याच्यातला एक अमुक अमाउंट घेऊन आपण घर खर्च चालवतो. तर त्या फक्त घर खर्चातनं पण आपण ही सुरुवात करू शकतो. म्हणजे अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण म्हणू शकतो याला. की तुम्ही तुमच्या घर खर्चाला तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकतात. मग तुम्ही ह्या महिलांसाठी काय सांगाल किंवा या माध्यमातनं तुम्ही त्यांना काय निरोप द्याल, की त्या इन्स्पायर्ड होतील? बघा, असं इन्स्पायर करण्यासारखी म्हणजे कुठली सुरुवात जर करायची असेल ना, ती भरपूर मोठी हवी किंवा आपण कुठून आहोत हे गरजेचं नाही. फक्त एक छोटी सुरुवात करणं फार गरजेचं आहे आणि ती आपण कधीही, कुठूनही, कुठल्याही एजमध्ये करू शकतो. फक्त मनात असलं पाहिजे, की मला हे करायचंय आणि हा बिझनेस असा आहे ना, की तुम्ही तुमच्या फावत्या वेळेत करू शकता. अजिबात त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन नाहीये, की तुम्ही 9 to 5 वर्क केलंच पाहिजे. नाही, तुम्ही सकाळी तुम्हाला 1 तास मिळतोय, तुम्ही त्या 1 तासातही हा बिझनेस करू शकता आणि तुम्ही 4 तासातही करू शकता. इट्स डिपेंड ऑन यू. की तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे आणि कितपत मला पोहोचायचंय. सो ह्याच्यात अजिबात काही रिस्ट्रिक्शन आणि सगळ्यात मेन बॉस नाही. तुम्ही तुमच्या बिझनेसचे स्वतः ओनर आहात आणि तुमच्या ब्रँडचे तुम्ही अँबॅसेडर आहात. सो माझ्यासाठी तर हा बिझनेस म्हणजे मी खूप खुश आहे आणि मी बाकीच्या महिलांनाही सांगेन. ऑलरेडी माझ्यासोबत बरेच महिला जुडलेल्या पण आहेत आणि त्या पण फार खुश आहेत, की घरात बसूनही बिझनेस होऊ शकतो. तर नक्कीच सगळ्यांनी हे आयुष्यात एकदा तरी नक्की हे केलंच पाहिजे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे की ज्या हाउसवाईफ म्हणून पण तुम्ही एक लाईफ थोडंसं अनुभवलंय आणि इंडिपेंडंट एक
बिझनेस वुमन म्हणून तुम्ही आता जगताय, तर ह्या दोघांमधला तुम्हाला वाटणारा डिफरन्स किंवा तुमचा अनुभव काय त्याच्याबद्दल सांगाल? नक्कीच. फार मोठा बदल आहे. म्हणजे जर मी माझं आधीचं जर लाईफ बघेल, तर त्याच्यात फक्त एक मी हाउसवाईफ होती आणि मर्यादित कुठलीही गोष्ट करायची असेल नवीन किंवा काही मला घ्यायचं असेल किंवा मुलांनी काही हट्ट धरला, त्यांना काही द्यायचं असेल, तर मला डिपेंडंट राहावं लागायचं, की एक ₹10 ची जरी वस्तू घ्यायची असली, तर मला आधी विचारावं लागायचं. बट असं नाही की घरच्यांचं ऐकलं नाही पाहिजे. ऑफकोर्स केलं पण कुठेतरी मनात असतं, की प्रत्येक गोष्टीसाठी मी का म्हणून विचारावं? तो इंडिपेंडंट होण्याचा हा फार मोठा उपयोग आहे किंवा महत्त्वाचा आहे, की आपण आपल्याला जे हवंय ते छोटी गोष्ट का नसो, पण ती आपण आपल्यासाठी करू शकतो. एक स्वतःच्या कमाईचा पाण्याचं बॉटल वेगळं एक पाण्याचं बॉटल घेऊन जरी पिलं तर समाधान असतं. वेगळं अनुभव असतो तो, की येस हे माझ्या कमाईचं आहे. बरोबर. ते मग छोटं का नसो, पण इट्स व्हेरी इम्पोर्टंट की इंडिपेंडंट असलं पाहिजे. असलं पाहिजे. थँक्यू सो मच. नक्कीच आमचे व्ह्युअर्स तुमच्यापर्यंत कनेक्ट होतील. महिला असतील, त्या प्रॉडक्ट्स काही बायर्स असतील, त्यांना नॅचरल प्रॉडक्ट्सची आजकाल खूप लोक काळजीपूर्वक खरेदी करतात. तर असं जर तुम्ही सेन्सिटिव्ह असाल, आपल्या घरी नक्की ऑर्गॅनिक फूड येतंय का, नॅचरल येतंय का, तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर आहे, तुम्ही यांना कनेक्ट होऊ शकता, काउन्सिलिंग करून घेऊ शकता आणि मग प्रॉडक्ट यूज करू शकता. जाणून घेऊन मग एक अलर्ट कन्झ्युमर म्हणतो ज्याला, तर त्या पद्धतीने. आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, साईड इन्कम साठी म्हणा, किंवा एक पॅसिव्ह काहीतरी बाजूने नोकरी करता करता, किंवा हाऊस वाईफ आहे तर स्वतःचं काहीतरी उभं करायचं असेल, तर नक्की मॅडमना कनेक्ट व्हा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि असेच बघत राहा. एव्हरी फ्रायडे आम्ही नवीन कोकण स्पार्कला घेऊन येत आहोत. तुमचं बघणं, त्याच्यावर लाईक आणि शेअर आणि कमेंट करणं हे आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लवकरच आम्हाला लाईक करा, आमच्या कोकण स्पार्क्सचे प्रॉडक्ट्स वापरा. आमचा हा उद्देश हाच आहे की आमच्या कोकणातल्या व्यक्तींना पुढे यायची संधी मिळावी, एक प्लॅटफॉर्म यावा. तुमच्या ओळखीत देखील कोण कोकण स्पार्क्स असतील त्यांना नक्की हे फॉरवर्ड करा, जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते सुद्धा या मंचवर येऊन आमच्यासोबत त्यांची स्टोरी शेअर करतील. थँक्यू सो मच.